सर्वांना रामकृष्ण हरी. पवित्र अशा श्रावण मासामध्ये आपण आता त्र्यंबकराज म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले एक लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. त्या ठिकाणावर आपण जाणार आहोत आणि त्याच ठिकाणी त्याच जवळ असलेलं ठिकाण म्हणजे अंजनेरी पर्वत आहे. त्या ठिकाणी भगवत भक्त रामसेवक बजरंगबली यांचंही जन्मस्थान आहे. ज्या ठिकाणी अवतार गेलेला आहे त्या ठिकाणावर आपण जाणार आहोत. आणि पवित्र या वातावरणामध्ये श्रावण महिन्यामध्ये वर्षा ऋतूच्या काळामध्ये सुंदर हे वातावरण निर्माण झालेलं आहे. वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी ही वनराई अत्यंत सुंदर आपलं स्वरूप धारण करून त्या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. त्याचा आनंद घेत आपण त्या ठिकाणावर जाणार आहोत. बघा, या ठिकाणावर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत. हे अंजनेरी नावाचं गाव आहे. त्याला अंजनेरी पर्वत म्हणून विख्यात झालेला आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या कुशीमध्ये एक वसलेलं छोटंसं गाव आहे. या गावामध्ये अनेक सुंदर वातावरण आहे. या डोंगर दरीमधून सुंदर या पाण्याच्या जलधारा वाहत आहेत. पवित्र सुंदर मनमोहक काचेसारखं सुंदर पाणी आहे. ज्या पाण्याला फिल्टरच्याही पाण्यापेक्षाही अत्यंत गोड लागणारं पाणी म्हणजे या जंगलामधलं, या दऱ्यामधलं पवित्र पाणी निसर्गाच्या सानिध्यामधलं असतं. म्हणून आपण या गावामध्ये येऊन थांबलेलो आहोत. समोर आपण जी काही कमान पाहत असतात तिथून वरती जाऊन ज्या ठिकाणी मंदिराने आपला अवतार संपूर्ण केला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी जर कधी आपल्याकडे असेल तर एक वेळेस अवश्य या ठिकाणामध्ये भेट द्या. सर्वांना रामकृष्ण हरी.